नमस्कार मित्रमैत्रिणींनो, होळीसाठी आज आपण एक वेगळ्या पद्धतीची पुरणपोळी बनवणार आहोत। ती म्हणजे दुधामध्ये रवा घालून अगदी अशा पद्धतीने बनवली गेलेली पुरणपोळी मऊसुती बनते, त्याचबरोबर तोंडात घालताच विरघळली जाते। आणि इथे पीठ कसं आपण मळून घ्यायचं, त्याचबरोबर पुरण झालं की नाही कसं कळेल, असं सगळं या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे। कुठेही तुमची पुरणपोळी चुकणार नाहीये। तर चला जास्त आणखीन काही न बोलता आपण या रेसिपीला पटकन सुरुवात करायची। तर सगळ्यात अगोदर इथे काय करायचं, चण्याची डाळ आपण भिजवून घ्यायची। चण्याची डाळ भिजवताना अगोदर स्वच्छ अगदी निवडून वगैरे धुवून घ्यायची आणि ते 4-5 तास अगोदर भिजून घ्या। मी या वाटीच्या हिशोबाने 1 वाटी घेतली चण्याची डाळ, म्हणजे वजनी म्हणा तर पाव किलो। आता ही डाळ भिजली गेली की नाही कसं कळतं, एखादी डाळ उचलायची, बोटाने असं तोडायची, म्हणजे चांगली भिजली गेली। आणि जितकं तुम्ही भिजवाल तितकी डाळ अगदी छान भिजली जाते, पूर्णही छान होतं। न भिजवता तर तुम्ही केलं तर मात्र जास्त शिट्ट्या द्याव्या लागतात आणि तशी मात्र भिजली जात नाही आणि तशी शिजली जात नाही। आता याच्या चण्याच्या डाळीचं पाणी सगळं काढून आपण या कुकरमध्ये अगोदर एकदा घालूया। कुकरमध्ये शिजून घेऊया, म्हणजे पटकन आपली डाळ चांगली शिजली जाईल। आता डाळ घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, त्याचबरोबर जराशी त्यात घालायचे इथे तेल किंवा तूप। इथे 1 चमचा मी तूप घातलंय आणि जराशी घालायची हळद। आता हे सगळं घातल्यानंतर पाण्याचं प्रमाण तुम्हाला परफेक्ट सांगते। 1 वाटी जर तुम्ही चण्याची डाळ घेतले तर पाऊण वाटी आपण घ्यायचे इथे पाणी, म्हणजे तुमची डाळीमध्ये जास्त पाणी राहणार नाही। जर तुम्हाला हवं असेल, कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी थोडंसं घालू शकता। आता इथे सगळं आपण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं पाणी घातल्यानंतर। आणि आता ही डाळ आपण 3 शिट्ट्या देऊन चांगली शिजवून घ्यायची। कुकरचं झाकण लावायचे आणि तूप घातल्यामुळे एक हे होतं की आपलं झाकणही खराब होत नाही आणि पाण्याचंही प्रमाण आपण परफेक्ट घालतोय। आता 3 शिट्ट्या आपण याला आपण द्यायचे। तोपर्यंत आपण इथे काय करूया, एखादं भांडं घ्यायचं आणि त्यात मी घातलंय 1 वाटी घातलंय रवा। आता हा जो रवा आहे ना अगदी बारीक घ्यायचा, जर नसेल ना तर जाड्या रव्याला थोडंसं मिक्सरमध्ये अगदी दळून घ्या आणि चांगलं त्याला बारीक करा। त्यानंतर आपण घ्यायचंय 1 वाटी दूध। आता हे दूध याच वाटीने मी घेतलंय रवा, म्हणजे आता हे सगळं दूध आणि रवा चांगला व्यवस्थित याला अगदी मिक्स करून घेऊया, म्हणजे ह्याच्यामध्ये चांगला तो भिजला गेला पाहिजे। त्यासाठी काय करायचं, सगळं अगोदर गुठळ्या मोडत मोडत त्याला अगोदर मिक्स करून घ्यायच्या आणि त्याला झाकून आपण अगदी अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं। त्यामुळे काय रवा चांगला त्या दुधामध्ये चांगला अगदी भिजला जाईल। आता रवा चांगला आपण भिजला जातोय तोपर्यंत आपण कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आणि वाफ सुद्धा निघालेली आहे। वाफ निघाल्यानंतरच कुकर खोलायचा। बघा आता कुकर खोलल्यानंतर तुम्हाला झाकणी दाखवते, अगदी स्वच्छ राहिलेलं आहे, कुठे काही उडलेलं नाहीये। या पद्धतीने करायचं म्हणजे तुमची डाळी चांगली शिजेल आणि कुकर सुद्धा अगदी व्यवस्थित खराब होत नाही। डाळ चांगली शिजली गेली, तुम्हाला दाबताना कळतच असेल की अगदी मस्त मऊसूत झाली। आणि पाणीचं प्रमाण म्हणाल तर 1 चमचा राहिलेलं आहे, तर ते चमचाभर पाणी सुद्धा आपण त्याला अगदी गॅस लावायची, अगदी 1-2 मिनिटं अगदी त्याला आपण पळीने चांगलं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे डाळीचं पाणी सुद्धा अगदी आणखीन थोडंसं सुकलं जाईल। याच्यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण नाहीच आहे, म्हणजे जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। आता पटकन आपण ही पुरणाची तयारी करायची। त्यासाठी काय करायचं, ही जी चण्याची डाळ आपण करणार आहोत त्याच्यासाठी एखादी कढई घ्या किंवा पातेलं घ्या, या पद्धतीची जाळी घ्यायची, म्हणजे चाळण घ्यायची आणि त्याच्यावरती आपण जी डाळ आहे ती घालायची। डाळ घातल्यानंतर चांगली शिजली गेली आहे, त्यामुळे काय होतं ते ही प्रोसेस पटकन होते। पेला, ग्लास किंवा एखादे तुमच्याकडे तांब्या असेल, त्याच्याने काहीच नसेल तर स्मॅशरने, कशाने तुम्ही करू शकता, झटपट होते, डाळीला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। म्हणून अशा पद्धतीने बघा सगळी डाळ अगदी व्यवस्थित फटाफट अगदी व्यवस्थित झालेली आहे आणि अगदी चांगली बारीक अशी डाळ होते। या चाळणीच्या पाठच्या बाजूला जी लागलेली डाळ ती सुद्धा आपण काढून घ्यायची। स्मॅच्युलाने काढल्यामुळे काय होतं माहितीये का, ती व्यवस्थित दिसते, चमच्याने त्याचा आवाज येऊ लागतो, म्हणून मी त्याच पद्धतीने काढते आणि सगळी डाळ एका दुसऱ्या पॅनमध्ये घातली। गुळाचं प्रमाण म्हणाल ना तर पाव किलो जर तुम्ही डाळ घेतले तर पाव किलोच घालायचे गुळ आणि नंतर आता मंद आचेवर पुन्हा अगदी गुळ वितळू द्यायचे। अगदी व्यवस्थित डाळी आपली छान, म्हणजे त्याच्यामध्ये गुळ चांगला वितळला जाईल आणि आपलं पुरणही छान होईल। तोपर्यंत जोपर्यंत आपलं हे पूर्ण आपलं होत आहे तोपर्यंत आपण पीठही मळून घेऊया। आता इथे मी परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलं, इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण जो रवा भिजवला होता त्याला अर्धा तास झालेला आहे, तर तो ह्याच्यामध्ये घालायचा। जर जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर 15 मिनिटं जरी ठेवलं तरी चालेल। आता हा सगळा रवा याच्यामध्ये घालायचा। त्याचबरोबर इथे घालणार आहोत आपण आता चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचंय आणि तसंच जराशी हळद।
हळद आपण डाळीमध्ये सुद्धा घातली, म्हणजे इथे तुम्ही कमी प्रमाणात घातली तरी चालेल. आता हळद घातल्यानंतर थोडंसं चमच्याने त्याला अगोदर मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालून अगदी व्यवस्थितरित्या आपण पीठ छान असं अगदी मळून घ्यायचे. पण त्या अगोदर आपण तेल घातलेलं नाही, तिथे मी 2 मोठे चमचे तेल घालायचे. तेलही घातलं. आता सगळं काही चमच्याला लागले ते काढून आपण पीठ मळायला सुरुवात करायची. पीठ पाणी घालणं अगोदर त्याला अगोदर चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्या, कारण रवा घातलाय. त्यानंतर पाणी चांगलं शिंपडत चांगलं अगदी व्यवस्थितरित्या पीठ चांगलं मळून घ्यायचंय. अगदी मऊसूत असं पीठ आपलं झालं पाहिजे. आता बघा हे पीठ छान असं आपलं मळलं गेलंय. आता आपण याच्यावरती काय करायचंय, थोडंसं तेल आणखी 2 चमचे घालायचे. अगदी अशा पद्धतीने घालून त्यामध्ये चमच्यामध्ये आतमध्ये घालायचं तेल, किंवा बोटाने अशा पद्धतीने घालून त्याला थोडंसं आतमध्ये तेल जाऊ द्या. आणि नंतर ह्याला आपण झाकून 2 तासासाठी ठेवा, म्हणजे आणखीन ते पीठ अगदी मऊ होईल. तोपर्यंत आपण पूर्ण बघूया. पुरणाचं बघा सगळा गूळ वितळला गेला, चांगलं नरम झालंय, पण अजूनही पुरण रेडी झालेलं नाही. इथे मी वेलची पूड घेतली 1 चमचा. तुम्ही जायफळाची पूड घेत असाल तर तेही सुद्धा चालेल. नंतर आता पुरण आपण पुन्हा करायचंय. केल्यानंतर ते आपोआप कळू लागतं की पॅन सोडू लागतं, म्हणजे कढई सोडू लागतं, आणि आपलं पुरण छान असं आपलं रेडी होतं. जर ही स्टेज तुम्हाला कळत नसेल पुरणाची, तर सगळ्यात महत्त्वाचं एखादा चमचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मधोमध उभा करायचा, म्हणजे आपल्याला कळतं की आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे. आता याला थोडंसं थंड करून घेऊया. आता 2 तासानंतर हे पीठ पाहायचंय. पीठ अगदी मस्त मऊसूत होतं. जितकं तुम्ही ठेवाल ना तितकं छान होतं. अगदी हातात बघा मळतानाच तुम्हाला दिसत असेल की किती नरम असं झालेलं आहे. जवळूनही दाखवते की पीठ किती छान नरम झालं आहे. आता बघा पीठ आपलंही झालेलं आहे. तर आपण एका भांड्यात काढून घ्यायचंय आणि त्याचबरोबर पुरणही काढून घ्यायचंय. आता पुरण आणि पीठ दोन्ही आपलं रेडी झालंय. तर आपण आता पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करायची. त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची तयारी म्हणजे या पुरणाचे आपण गोळे करून घेऊ. जितके तुम्ही मोठे लहान तुम्हाला जितक्या म्हणजे आकार हवा असेल त्या पद्धतीने करा. मी इथे 9 पुरणपोळ्या केलेल्या आहेत. जर तुम्ही लहान करत असाल तर तुम्ही पुरणाचा जास्त गोळे करू शकता, आणि मोठे करत असाल त्याला कमी करू शकता. त्याचबरोबर आता आपण पिठाचे गोळे करून आपण पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची. एखादा गोळा उचलायचा, मात्र पिठाचा मात्र गोळा आपण कधीही लहान घ्यायचा आणि पुरणाचा जास्त. म्हणजे असं होता कामा नये की पीठ जास्त आहे आणि पुरण कमी, असं होता कामा नये. म्हणून बघा पुरणाचा जास्त घेतलाय आणि पीठ आपलं कमी घ्यायचंय. आता याला तुम्ही हातानेही करू शकता, जर जमत नसेल, ज्यांना कळत नसेल म्हणून त्या पद्धतीने दाखवलंय. बरेच जरी नऊ शिकावं असं त्यांना कळत नसतं, म्हणून अशा पद्धतीने थोडीशी लाटी लाटायची. लाटल्यानंतर ह्याच्यामध्ये मधोमध असा गोळा ठेवायचा पुरणाचा आणि थोडासा उलट करायचा. उलट केल्यानंतर त्याला थोडंसं अगदी बोटाने दाबायचं. अगदी सहजपणे तो पूर्ण आतमध्ये जातो. मग अंगठाच्या साहाय्याने आतमध्ये घालत आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने दाबत दाबत पूर्ण आपलं आपोआप आतमध्ये जातं आणि अशा पद्धतीने जवळ करायचं. म्हणजे कोणी ज्यांना कळत सुद्धा नसेल ना त्यांना सुद्धा अशा पद्धतीने अगदी आपण पूर्ण आतमध्ये घालून कशा पद्धतीची लाटी करायची ते आपल्याला कळतं. बघा छान असं आपलं झालेलं आहे. पूर्णच गेलंय, बाहेरही निघालेलं नाहीये. आता अशा पद्धतीने करून थोडंसं दाबून घ्यायचं आणि पटकन पीठ लावून त्याला लाटून घ्यायचं. अशा पद्धतीने लाटायचं की जास्त पातळी नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही. आता हे आपलं पुरणपोळी लाटली गेली. तवा चांगला गरम करायचा, केल्यानंतर त्याच्यावरती टाकायचं. 1-2 मिनिटं थांबायचं. थांबल्यानंतर त्याला आपल्या पोळीला उलट करायचं. पोळी उलट केल्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटं थांबा आणि बघा आपली पुरणपोळी लगेच छान अशी आपली मस्त टम्म अशी फुगली जाते. तर आता पुन्हा एकदा उलट केल्यानंतर आपोआप होते. आणि मात्र पुरणपोळी करताना अगदी व्यवस्थित तिला भाजून घ्यायची. कच्ची कुठेही राहता कामा नये. आता अशा पद्धतीने केल्यानंतर आपोआप तुम्हाला दिसत असते की आपोआप फुलते, काहीच करावं लागत नाही आपल्याला. आणि जेव्हा आपले फुलते तेव्हा आपण त्याच्यावरती साजूक तूप थोडंसं त्याच्यावरती टाकायचं. मस्त लागते. त्याच्यामुळे तुपामुळे ना पुरणपोळी आणखीन चविष्ट लागते. आणि ही पुरणपोळी तुम्ही 2 दिवस जरी बाहेर ठेवली तरी काही खराब होत नाही. त्याचबरोबर 4 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी खराब होत नाही. त्याच पद्धतीने अगदी नरम राहते. गरम करूनही खाऊ शकता किंवा थंडही खाल्ली तरी चांगली लागते. ह्याच्याबरोबर दुधाबरोबरच ही पुरणपोळी खाल्ली जाते किंवा नारळाचं दूध करून सुद्धा खाल्लं जातं. आता ही आपली पुरणपोळी झाली आहे. ती आपण पटकन काढायची आपण एखाद्या जाळीवरती, म्हणजे ती जी ओलसरपणा त्यात राहणार नाही आणि अगदी खालूनही वाफ निघेल. बघा सगळ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. त्याच्यावरती थोडंसं साजूक तूप टाकलंय.
तूप आपल्याला घालायचं आणि त्याच्यावरती नंतर तुम्हाला तोडूनही दाखवेन की किती मऊसूत अशी आपली पुरणपोळी रेडी होते. आपोआप तुटते म्हणजे कळतच असेल की आपली पुरणपोळी किती छान झालेली. नक्की ट्राय करा. अगदी रवा घालून, रवामध्ये दूध घालून बनवलेली ही पुरणपोळी एकदा नक्की ट्राय करायची. खायला अगदी मस्त लागते, चविष्ट अशी बनते. कुठे काही प्रमाण चुकत नाही. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये. पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर.